नमस्कार. आपण पाहत आहोत धाराशिव न्यूज. आज आपण रवींद्र हायस्कूल भूम या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ताच नुकतंच आपण पाहिलं आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 याच्यामध्ये चुकीचे काही निकषाअंतर्गत ह्या शाळेला डावलण्यात आलेला आहे असा ह्यांचा आरोप आहे. पण निश्चित नेमकं कसा आरोप आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं त्याच्यामध्ये गुण तक्ता कसा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुणामधून कसं कमी करण्यात आलं, इतर सर्व माहिती घेण्यासाठी आपण पाटील मॅडम यांच्याकडे ते आलेलो आहोत. रवींद्र शाळेमध्ये आलेलो आहोत. त्यांच्याकडून अधिक माहिती आपण घेतोय की आपला असा आरोप आहे की आत्ता सध्या मुख्यमंत्री माझी शाळा आपण सुंदर शाळा टप्पा 2 मधून वगळण्यात आलेला आहे. तर नेमकं ह्याच्याविषयी आपण काय सांगू शकता? नमस्कार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024-25 टप्पा क्रमांक 2 या मूल्यांकनासाठी मूल्यमापन सुरू होतं आणि दिनांक 6 सप्टेंबरला आमच्याकडं हे केंद्र स्तराचं पथक आलं. त्या पथकामध्ये आमचं मूल्यमापन झालं. मूल्यमापन झाल्यानंतर 3 वाजता हे पथक आमच्याकडे आलं होतं. 3:30पर्यंत आमचं मूल्यमापन झालं. 3:30ला आम्हाला त्यांनी सांगितलं की तालुक्यात तुमची शाळा बसलेली आहे आणि आजच 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे तालुक्याचं पथक येणार आहे. मग तालुक्याचं पथक येणार आहे म्हणल्यानंतर 4ला शाळा सुटली. 4ला शाळा सुटल्यानंतर आम्ही सगळा स्टाफ आमच्या तयारीनिशी थांबलो. मग 4 वाजता मला तालुका स्तरातल्या पथकाचा फोन आला की आम्ही तुमच्याकडे 6 वाजेपर्यंत येतोय. ठीक आहे म्हणलं, मी 6 वाजेपर्यंत थांबते. मग 6 वाजता मी परत फोन केला की सर कुठपर्यंत आलात? तर त्या सरांनी मला सांगितलं की आम्ही पन्हाळवाडीची शाळा घेतोय. ही शाळा झाल्यानंतर मॅडम आम्ही तुमचं मूल्यमापन करणार आहेत. म्हणलं ठीक आहे, आम्ही थांबतो. 6:30 वाजेपर्यंत मी इथे थांबले. पूर्ण स्टाफ थांबलेला होता. 6:30 वाजता मी परत त्यांना कॉल केला की सर 6:30 वाजले, किती वाजेपर्यंत येत आहे? तर सर बोलले की उद्या गणपती बसणार आहेत, उद्या सुट्टी आहे. मॅडम उद्या करू तुमचं मूल्यमापन, एक दिवस आपल्याला वेळ आहे. मग म्हणलं ठीक आहे, उद्या या. मग दुसऱ्या दिवशी मी 10 वाजता फोन केला की सर तुम्ही किती वाजता येत आहे? सर म्हणले बघू 4-5 वाजता करू, सकाळी गणपती वगैरे बसवायचे आहेत. म्हणजे ठीक आहे सर, 4-5 वाजता या. त्याच्यानंतर एक दुपारी पत्र पडलं की ह्या मूल्यमापनाची मुदत वाढवली गेली. मग ते पत्र एच.एम. सेकंडरी सगळ्याच ग्रुपला भट्टी साहेबांनी पण पाठवलं, सगळीकडेच ते पत्र मिळालं. मग परत मी सरांना कॉल केला की सर मूल्यमापन कधी होणार आहे? तर सर म्हणले मॅडम 2 दिवस मुदत वाढलेली आहे, आपण मंगळवारी बुधवारी करून घेऊयात. म्हणलं चालते ठीक आहे. आणि मंगळवारी बुधवारी मूल्यमापनाला येणार आहेत ह्या तयारीत आम्ही होतो. तोपर्यंत जाहीर झालं की गुरुदेव दत्त हायस्कूल तालुक्यातून पहिली आहे. म्हणजे तुमचं मूल्यमापन करण्याच्या आधीच म्हणजे ह्यांनी जाणीवपूर्वक टप्पे वाढविले किंवा तुम्हाला एक चुकीची माहिती तुमच्या पुढे दिली की परत करू असं लांबण्यात आलं. आणि परत ह्या विषयावर मी भट्टी साहेबांशी पण बोलले. तर भट्टी साहेबांनी एक पत्र पाठवले एच.एम. सेकंडरीला की ह्याचे निकष बदलले आहेत. त्यांनी मग ते मी यूट्यूबची लिंक ओपन केली. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की मागच्या वर्षी ज्या शाळा जिल्ह्यामध्ये प्रथम किंवा द्वितीय आलेल्या आहेत त्यांचं मूल्यमापन आता जिल्ह्याच्या पहिल्या किंवा विभागासाठी होणार आहे, तालुक्यासाठी नाही. मला वाटतं तालुक्यातून त्यांना नंबर दिला असेल, आम्हाला जिल्ह्यासाठी पाठवला असेल. पण तसं काहीच झालेलं नव्हतं. केंद्रातूनच आम्हाला डावललं गेलेलं होतं. आणि मग डावललं गेलं हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी काल बीओ कार्यालयात गेले आणि त्यांना पूर्ण म्हणजे गुणदान कसं केले ह्याचा गुरुदेव दत्त हायस्कूलचं पण गुणदान तक्ता मागवला आणि आमचा तर आमच्याकडे होताच. आणि तो गुणदान तक्त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की गुणदान भरपूर प्रमाणात चुकीचं झालं. म्हणजे कसं त्याची एक सविस्तर माहिती द्या की नेमकं त्यांच्यात आणि तुमच्यात काय तफावत किंवा काय तुमचा आरोप तिथं दिसून येतो? मागच्या वर्षी पण असंच होतं, पॉईंट होते, त्या प्रत्येक पॉईंटसाठी मार्क होता. यावर्षी पण तसेच पॉईंट होते. त्याची 3 विभागात विभागणी केलेली होती. पायाभूत सुविधा म्हणून एक पहिलाच भाग होता. त्याच्यामध्ये एक पॉईंट होता, शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते. मग सुरक्षा ऑडिट आपल्याला बांधकाम विभागाकडून आणायचं असतं. मग 6 तारखेला आमच्याकडे ते नव्हतं, त्याचं प्रमाणपत्र आमच्याकडे नव्हतं, त्याचा गुण आम्हाला दिला नाही. मग मी ते शाळेचं पत्र वगैरे देऊन तिथं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दाखल केलं. तर त्यावेळी तिथं गुरुदेवचं पण दाखल होतं आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गुरुदेवला प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्या इनवर्डला ती नोंद आहे आणि 9 तारखेला हे प्रमाणपत्र मिळालं. मग 5 तारखेला गुरुदेवला गुण कशाचा देण्यात आला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण आणि संगोपन असा एक पॉईंट होता, जोपासना. तर तुम्ही पाहू शकताय वृक्ष किती लावलेले आहेत आणि पूर्ण शाळेच्या आवारामध्ये वृक्षांची जोपासना कशी केलेली आहे. हे फक्त शाळेच्या आवारातलंच नाही तर शाळेच्या बाहेरच्या भागात सुद्धा वन विभागाकडून मी आता जवळजवळ 100-1 झाडं लावून घेतलेले आहेत. आपण पाहू शकतो जो मुद्दा दिलेला आहे त्याच हे शाळेच्या आवारामध्ये भरपूर अशी झाडी आपल्याला पाहावयास भेटते. तर त्यांचा जे मुद्दा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आपले काय आम्हाला दिलेलाच नाही. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता की शाळेला पक्की संरक्षक भिंत आहे का? तर शाळा पूर्ण संरक्षण ह्याच्यामध्येच आहे. कंपाऊंड वॉलची गरज नाही, चारी बाजूनीच इमारत शाळा पूर्ण इमारत आहे. चॅनल गेट देखील आहे. येण्या जाण्यासाठी आपण पाहू शकतो ही
पूर्ण शाळाच पूर्ण बांधलेली आहे आणि ज्या ठिकाणी येण्या जाण्याची वाट आहे तिथं चॅनल गेट बसवण्यात आलेले आहे. आपण ते देखील आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय. त्याच्यानंतर एक परसबागेचा पॉईंट होता. शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो का? तर परसबाग आहे आमची समोर लावलेली. कोबी, मेथी, पालक, टोमॅटो सगळे पालेभाज्या आम्ही तिथे लावलेल्या आहेत. त्या पोषण आहारात वापरले जातात. त्याचे आम्हाला 3 गुण दिले गेलेत, त्यांना पण दिले गेले, ते मान्य आहे मला. पुढचा पॉईंट होता परसबाग आहे आणि भाजीपाल्याचे संवर्धन केले आहे. त्याचा गुण त्या शाळेला दिलेत 2 गुण आणि ते गुण आम्हाला दिले नाहीत. मग संवर्धन केल्याशिवाय आपण पोषण आहारात तो वापरला का? त्याचे 2 गुण का कट केले, हा एक पॉईंट आहे. त्यानंतरचे आपले काय काय म्हणजे असे पॉईंट आहेत की जेणेकरून आपल्याला त्यात आक्षेप वाटते किंवा चुकीच्या पद्धतीने गुण हे हे भौतिक झाले. सुविधेबद्दल झालं. मग बाकीचे भरपूर पॉईंट आहेत की त्यांनी चुकीचं गुणदान केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक पॉईंट होता शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण बाल उपक्रम. तर तो उपक्रम आमच्या शाळेत राबवला गेलेला आहे. तो उपक्रम त्यांनी बाहेर बघितलाच नाही किंवा वर्गात येऊन किंवा शाळेच्या ग्राउंडमध्ये. हे पूर्ण बाल उपक्रमाचीच भिंत आहे. ही रंगरंगोटी केलेली की ज्या रंगरंगोटीतून मुलांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि स्वतः मुलांनी पण त्या रंगरंगोटी केल्या पाहिजेत. ह्या साईडला पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली रंगरंगोटी आहे आणि हा बालाचा उपक्रम आहे. तर ह्या उपक्रमाचा पण आम्हाला मार्क दिला गेलेला नाही, तो मार्क तिथं दिला गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट होता शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे का, वायफायची सुविधा आहे का? तिथं वायफायची सुविधा नसताना तो गुण देण्यात आलेला आहे. तुम्हाला त्याचा गुण दिलाय का? हो, आम्हाला दिलाय. म्हणजे त्यांना नसताना दिलाय, तुम्हाला असताना दिलाय, पण त्यांना नसताना ते गुण वाढलेले आहेत. नसतानाच ते गुण वाढवला गेला. त्याच्यानंतर सोलार पॅनलचं पण तसंच केलेलं आहे. सोलार पॅनल आमच्याकडे नव्हता, मी त्याचा गुण पण घेतला नाही. तिथं पण सोलार पॅनल नसताना गुण दिलाय. त्यांनी एक हे उभं केले पाण्याच्या टाकीवर, त्याचे फोटो पण माझ्याकडे आहेत. पण सोलार पॅनलचे मार्क तसे नाही आहेत की त्या सोलार पॅनलचा उपयोग वीज निर्मितीसाठी झाला पाहिजे, म्हणजे शाळा त्याच्यातून विद्युत निर्मिती करून वापरते का. तो फक्त शोचा एक पत्रा लावण्यासाठी ते सोलार पॅनलचे गुण नाही आहेत. तर तो गुण त्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्यावर एक माझा आक्षेप आहे. त्याच्यानंतर एक महावाचन चळवळ म्हणून पॉईंट होता. त्या महावाचन चळवळीमध्ये जर तुम्ही सक्रिय सहभाग नोंदवला तर 4 गुण होते, नाही जर सहभाग नोंदवला तर 0 गुण होते. एक तर ते मार्क देताना 4 द्यायला पाहिजे किंवा 0 द्यायला पाहिजे. तर महावाचन चळवळीमध्ये तालुक्यातल्या सगळ्या शाळांचा सहभाग होता, म्हणजे सगळ्यांना हे गुण 100% मिळणार होते. मग ते 4 गुण गुरुदेव दत्ताला 4 दिलेत आणि आम्हाला 3 दिले. मग सहभाग असताना आमचा 1 गुण कशात कट केलाय? तो एक तर 0 द्यावे लागतात किंवा 4 द्यावे लागतात. एक तर आम्हाला 0 द्यायला पाहिजे होते, 3 मार्क कुठून दिले? हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आधार वैधता 100% विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे का? तर आमचे 100% पूर्ण आहेत, त्याचे 3 गुण आम्हाला दिले. पण त्या शाळेचं आधार वैधता 100% पूर्ण नसताना सुद्धा त्यांना 3 गुण देण्यात आले होते आणि त्याची माझ्याकडे प्रिंट आहे की ज्या तारखेला हे आत्ता समजा करून घेतील किंवा होईल त्याचा प्रश्न नाही, पण ज्या तारखेला मूल्यमापन झालं त्या दिवशी आधार 100% व्हॅलिड नव्हतं. त्याची माझ्याकडं ऑनलाईनची प्रिंट काढलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट होता विद्यांजली पोर्टल म्हणून होतं. तर विद्यांजली पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी 3 गुण होते, ते त्यांनाही दिलेत, आम्हालाही दिलेत. त्याची पण मी डेट काढणार आहे, कारण आम्ही ज्यावेळेस शाळेचं रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस भूम तालुक्यातल्या एका शाळेला माहीत नव्हतं की विद्यांजली काय आहे. आमच्या नंतर सगळ्या शाळांनी 96 शाळांनी रजिस्ट्रेशन केले आणि त्यातल्या जवळजवळ 50 शाळांनी मला विचारून केले. त्याच्याबद्दल पण काही नाही, ते गुण पण त्यांना दिले तरी माझं काही हे नाही. त्याच्यावर एक मागणी करायची होती पोर्टलवर त्या की स्वयंसेवक मागवायची होती किंवा साहित्याची मागणी करायची होती. तर आम्ही साहित्याची मागणी केली, त्यांनी पण कदाचित केलेली असेल. त्याचे गुण त्यांनाही दिलेत, आम्हालाही दिलेत. पण त्याच्यात पुढं असं होतं की ह्या बाबी तुम्ही त्या संस्थेकडून उपलब्ध करून घेतल्या आहेत का? मग त्याची पण तिथं ऑनलाईनला लिस्ट येते. तर ती लिस्ट त्यांची नसताना पण त्यांना गुण दिलेत आणि आमच्या असताना आम्हाला ते 2 गुण मिळाले. म्हणजे उघड उघड सगळ्या काही गोष्टी ऑनलाईनला दिसतात, हे म्हणजे मार्किंगचे. आणि त्या गणित पेट्या, त्याची पावती, त्याचं बिल सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे. तरी पण ते 2 गुण आम्हाला देण्यात आले नाहीत. त्याच्यानंतर एक पॉईंट होता समग्र प्रगती पुस्तक. तर ते पूर्ण तालुक्यात आणखीन कुठंच त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. काही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेली आहे आणि ज्यावेळेस पथक आलं होतं त्यावेळेस त्याचं मार्गदर्शन कोणालाच नव्हतं. आणि हे मार्क असे होते की समग्र प्रगती पुस्तक जर 100% त्याचं काम झालेलं असेल तर 5 गुण द्यायचे होते. इथं 5 पैकी 5 गुण त्या शाळेला देण्यात आलेत आणि आम्हाला 0 गुण देण्यात आले. आणि आमचं प्रगती पुस्तकाचं काम चालू आहे, 50% पुढं काम झालेलं आहे. मग धड 2 पण गुण नाही, 1 पण नाही. त्यांचे झालेले आहेत का? त्यांचं अजिबात नाही झालं. म्हणजे झालेलं कुठलंच काहीच नसताना तुमचं काम अर्ध्यावर आहे आणि त्यांचं झालेलं नसताना सुद्धा त्यांना पूर्ण 5 5चे 5 गुण देण्यात आले. ते वर्षभराचं काम करते.
एका ॲट ए टाइम पूर्ण होऊ शकत नाही वर्ष त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम होता स्वच्छता मॉनिटर, की ज्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमामध्ये मागच्या वर्षी आमची शाळा राज्यामध्ये 51व्या नंबरने आली आणि जिल्ह्यामध्ये पहिली होती. त्याचं पारितोषिक आता आम्हाला 31 जानेवारीला मिळणार आहे. स्वच्छता मॉनिटर हे काय आहे हे बऱ्याच शाळेला माहितीच नव्हतं. आपल्या जिल्ह्यातून मला वाटतं फक्त आमची आणि एक कळंब तालुक्यातली कळंब तालुक्यातलीच ना, अशा 2च शाळा फक्त त्याच्यामध्ये सहभागी होत्या. मागच्या वर्षी गुरुदेव दत्त हायस्कूलचं स्वच्छता मॉनिटरला रजिस्ट्रेशन नाही आणि हे मी कन्फर्म केले. तिथले जे मेन सर आहेत त्याचं काम बघतात किंवा त्यांचं ते पोर्टलचं काम करतात त्यांच्याकडे बघितलेले, त्याची नोंदणी झालेली नाही तरी ते 3 गुण त्यांना देण्यात आलेले. त्याच्यानंतर त्याच्याच खाली पॉईंट होता स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग. तर चालू वर्षात रजिस्ट्रेशन केलं की 2 गुण होते. आम्ही रजिस्ट्रेशन करून जवळजवळ 101 व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले. तर त्याची नोंदणी त्यांची 6 तारखेला झाली आणि त्यांचं परीक्षण झाले 5 तारखेला. मग 6 तारखेला रजिस्ट्रेशन होतंय आणि 5 तारखेला गुण कशाचे मिळतात? 2. त्या 2 गुणात पण आम्हाला डावललं गेले. तारखेमध्ये उघड तफावत आहे की गुण तक म्हणजे आधी गुण दिलेत परीक्षा नंतर झाले असं. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट होता की राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षांमधील यश. स्पर्धा परीक्षा राज्य पातळीवर आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. 0 गुण दिलाय आणि त्यांना 2 गुण दिले. म्हणजे अशा आधी आपण पाहिलंय की बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याच्यामध्ये आलेला असताना देखील आपल्याला तिथं राज्य झिरो पातळीवर मध्ये आम्ही सायन्स ऑलिम्पियाडच्या परीक्षा राबवतोय, फाउंडेशन कोर्स राबवतोय, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा राबवतोय. त्याच्यामध्ये राज्यात आमची एक मुलगी बसलेली आहे आणि ह्या सगळ्या राज्याच्याच आहेत स्कॉलरशिप आणि सगळ्या राज्यस्तरीय तरी देखील आपल्याला त्याच्यामध्ये 0 गुण देण्यात आलेले आहेत. दिलेला आहे आणि त्यांना 2 गुण देण्यात आले. अशा आणखीन बरेच पॉईंट आहेत की ते त्यांनी रातोरात पण पूर्ण करून घेतलेले असतील. कारण माझ्याकडे फोटो आहेत. आता मी त्याच्यावर आक्षेप पण घेणार नाही कारण हा शिक्षक पूर्ण स्टाफचा फोटो लावायचा होता. तो डिजिटल आम्ही पथक यायच्या अगोदरच लावलेला हे शिक्षक वृंदाचा फोटो. तो मला वाटतं आणखीन पण तिथं लावलेला नाही. शिक्षकांचा फोटो म्हणजे जे आहेत तेवढं पूर्ण स्टाफ. हा तिथं पॉईंट आहे, मार्क आहे, तिथं नाही लावलेला. म्हणजे अद्याप देखील तिथं लावलेला नाही. तरी देखील त्यांचे गुण तुम्हाला किती आणि त्यांना किती दोघांना नाही देण्यात आलेत? देण्यात आले. म्हणजे त्यांचं नसताना दिलेत, तुमच्या असताना दिलेले आहेत. एकूण नेमकं गुणांचं म्हणजे एकत्रित किती गुणाचा फरक आहे दोघांमध्ये? आता मला वाटतं हे पथकानेच पाहणी केलेलं बरं राहील. पथकानेच यावं आणि क्रॉस चेकिंग करावं आणि कुठले येऊ द्या, भले ती शाळा पहिली येऊ द्या, काही आमचा आक्षेप राहणार नाही, पण पथकाने डबल पाहणी करावी एवढीच पथकांची मागणी. नेमकं असं होण्याच्या पाठीमागचे काय कारण असू शकतात की नेमकं हे काही गोष्टी उघड दिसतात? 5 तारखेला गुण दिल्या जातात, 6 तारखेला 7 तारखेला काही प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध झालेत पण गुण आधीच दिलेत. नेमकं असं होऊ शकतं इथं दिसलंय, पण का, कशामुळे असं? एक तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही आम्ही केंद्रात पहिले आलेले नसताना तालुक्याचं पथक आम्हाला फोन का करत होतं की आम्ही तुमचं मूल्यमापनाला येतोय म्हणून. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तालुकास्तरीय पथक येणारे म्हणून आम्ही 3-4 दिवस त्यांची वाट बघतोय आणि अचानक तुम्ही दुसऱ्या शाळेचं मूल्यमापन करताय म्हणजे कशासाठी? म्हणजे तुमच्याकडे ते पत्र आले किंवा त्यांचा फोन आला तर तुमच्याकडे येणं अपेक्षित होतं पण आलेले नाहीत. हां, ते तालुकास्तरीय पथक आलं नाही आणि त्याच्यानंतर मी बीओ कार्यालयात ही गुणदानाची प्रत मागवली आणि मी साहेबांशी बोलले की सर तुम्ही एक पत्र टाकलं की निकष बदलले आहेत की पुढच्या मूल्यमापनासाठी तुम्ही पात्र आहात असं निकष. मग आम्हाला वर पाठवलेलं नाही. तर म्हणले हो त्या पत्राचा सरळ अर्थ तसाच होता. मी मग का आम्हाला वर नाही पाठवलं? तर नाही म्हणजे टप्प्याटप्प्याने जायचं होतं. मग टप्प्याने जाताना आम्हाला टप्प्यात घ्यायचं ना तुम्ही, केंद्रातूनच आम्हाला कट केलं तुम्ही. पुढच्या टप्प्यात आम्ही जाऊ शकलो नाहीत. म्हणजे जी शाळा आता विभागासाठी पात्र होणार होती ती शाळा ह्यांनी केंद्रात पण आणली नाही. म्हणजे असं होऊ शकतं का? मागच्या वर्षी 5 लाखाचं पारितोषिक मिळवणारी शाळा ह्या वर्षी भले हे जे जरी पॉईंट बदललेले असले तरी 50% पॉईंट तेच आहे मागच्या वर्षी. म्हणजे तुमचा सहभाग देखील त्याच्यामध्ये ह्यांनी दाखवलेला नाही, कटवलेला आहे. नेमकं ह्याच्या पाठीमागं काय असू शकतं? हे असं जे घडलेलं आहे असं काय वाटतं आपल्याला की नेमकं असं का? 100% ह्याच्यामध्ये राजकीय दबाव आलेला आहे. म्हणजे शैक्षणिक विभागामध्ये सुद्धा राजकीय दबाव येऊ शकतो किंवा असं ह्या ठिकाणी सोनं नसताना होऊ शकतं का? मागच्या वर्षी रवींद्र दिलाय, ह्या वर्षी गुरुदेवला द्या, हा राजकीय तिथं दबाव आणला गेलेला आहे आणि त्यामुळे नंबर दिला गेलेला आहे आणि हे सगळं उघड आहे ना. म्हणजे जे निकष सोडून फक्त ह्या वर्षी ह्यांना दुसऱ्या वर्षी दुसऱ्याला म्हणजे ही तक्ता किंवा ही परीक्षा म्हणजे घेणं राजकारण्यांना सगळ्यांची मर्जी सांभाळायची होती म्हणून हे केलं गेलेलं. मग ह्याच्यामध्ये शिक्षकांनी केलेलं श्रम किंवा विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न सगळं गेलं असं मला वाटतं. आपल्याला काय अपेक्षित आहे आता? ह्या सगळ्या काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, ह्याच्या पुढचे आपले पाऊल आणि काय असतील? मेन आपला राज्याचा रिझल्ट राहिलेला आहे, म्हणजे पूर्णच रिझल्ट राहिलाय. त्यांनी तालुक्यापर्यंतचा रिझल्ट दिलाय, त्याच्या पुढचा रिझल्ट राहिलाय. तर माझं म्हणणं आहे की रिचेक करावं
डबल चेकिंग व्हावं, त्याही शाळेचं व्हावं, आमचंही व्हावं, आणि जी शाळा पात्र ठरली ती शाळा पुढे पाठवावी. निश्चितच आत्ता आपण पाहिले की रवींद्र हायस्कूलमध्ये आलेला होता आप्पा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये काही निकष असताना सुद्धा चुकीचे काही निकषाच्या आधारे इतर शाळांना ते गुण जास्त देऊन ह्यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आलेलं आहे, असं या ठिकाणी आपण म्हणणं ऐकलेलं आहे. रिचेकिंग होण्यासाठी यांचा आग्रह आहे. आपण पाहत आहोत धाराशिव न्यूज.